ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. नाशिक या ठिकाणी कुंभपर्व कुंभमेळा जो आहे तो सुरू आहे आणि त्या निमित्तानं आज दुसरं शाही स्नान जे आहे ते त्या ठिकाणी पार पडत आहे आणि या संदर्भातच जी आहे ती आपली चर्चा आपण पुन्हा एकदा सुरू करणार आहोत. सगळ्यात आधी श्रीराम पुरोहितजी, मी तुम्हाला विचारेन यावेळेला की जसं ब्रेकवर जाण्याआधी आपण म्हटलो होतो की साधू महंत या ठिकाणी येत असतात, मात्र जसं आपण जाणून घेतलं की त्र्यंबकेश्वर म्हणजे काय किंवा नाशिक हे नाव कुठून आलं, साधू या नावाचाही काहीतरी अर्थ असेल ना त्या ठिकाणी, किंवा महंतांचाही काहीतरी अर्थ असेल, तो काय? निश्चितपणाने खरं तर खूप मूलभूत प्रश्नाला तुम्ही हात घातलाय, कारण आज समाजात सगळीकडे चर्चा सुरू आहे की साधू नेमकं कोणाला म्हणायचं. हो, की रंग आहे कपडा, म्हणजे मी समजा आज अंगावर पांढरी आणि या वस्त्रांचा रंग बदलला आणि मी भगवी वस्त्र परिधान केली तर मग मी साधू किंवा संन्यासी झालो का? तर संन्यासी कोणाला म्हणावं याचंही माऊलींसकट अनेकांनी अनेक प्रकारचं वर्णन केलंय. सोप्या भाषेत जर सांगायचं झालं तर षड्विकारांनी जो युक्त असतो तो साधा जीव असतो. त्याच्यावर मात करून जो पुढे जातो, षड्विकारांना जो जिंकतो, मग काम क्रोधापासून सर्वच प्रकारचे, कदाचित फार संस्कार चांगला असेल तर काम जिंकणं सोपं आहे, पण क्रोध जिंकणं अतिशय कठीण आहे. म्हणून साधू म्हणजे नेमका कोण, तर ज्यांनी 6 आपल्या वर्तनामुळे अधू करून टाकलेत की त्यांचं वर्चस्व आता टिकलं नाही. म्हणजे काम असेल, क्रोध असेल, मद असेल, मोह असेल, मत्सर असेल, हे या व्यक्तीच्या वर्तनापुढे नतमस्तक झालेत. एवढं ज्याचं वर्तन शुद्ध झालं. मी केवळ विचार म्हणत नाहीये, आचरण आणि एकूणच सगळं, कारण विचार आणि आचाराच्यात अनेकदा तफावत असते, तर मग त्याला नाही साधू म्हणता येणार. पण आपलं अध्यात्मशास्त्र असं सांगतं की ज्यांनी 6 अधू करून टाकलेत तोच साधू आहे, किंवा आपल्या वर्तनाच्या प्रभावामुळे ज्यांनी 6 धुवून टाकले तोही साधूच या संज्ञेला पात्र झाला. तुकाराम महाराज तर केवढे परखडपणे आम्हाला भाष्य करून विचारतात, ऐसे कैसे झाले भोंदू कर्म करोनी म्हणती साधू, किंवा ऐसे संत झाले कली हाती तमाखूची नळी. हे 450 वर्षापूर्वी तुकोबा लिहून गेले. तो पण कुंभस्नानाच्या संदर्भात तुकोबांचीही दृष्टी आम्हाला समजणं महत्वाचं आहे. तुकोबांचं फार चांगला चरण मला उद्धृत करायला आवडेल. तुकोबा म्हटलेत, घडावे कुंभतीर्थांचे स्नान दान वारंवार. वारंवार हा शब्दही त्यांनी वापरलाय. घडावे कुंभतीर्थांचे स्थान दान वारंवार, सन्मती शांती व सद्गतीचे साधन अविकार. म्हणजे विकारच कुठे शिल्लक राहणार नाही. म्हणून मी पहिल्या वेळी जेव्हा सांगताना आपली चर्चा जेव्हा सुरू होती, आपल्याला आठवत असेल की केवळ नदीमध्ये स्नान केलं म्हणजे आता तुम्हाला कुंभमेळ्याचं संपूर्ण फल मिळालं असं कुठल्याही संतांनी आम्हाला सांगितलेलं नाही, पूर्वजांनी सांगितलेलं नाही, ऋषीमुनींनी सांगितलेलं नाही. तो एक भाग झाला. पण मला त्या तिथून सुरुवात जी करायची आहे, कारण शेवटी बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले ही जर आमची संस्कृती तुकोबाच मांडत असतील तर माझं वर्तनही तसंच पाहिजे जसं माझं आचरण हे विचारांप्रमाणे शुद्ध चाललेलं असलं पाहिजे. पण विचारांची शुद्धी कशामुळे येते, तर काही चांगलं श्रवण केल्यामुळे येते, चांगला संस्कार झाल्यामुळे येते. आणि मग त्याला शुचिरभूत होणं ज्याला आपण म्हणतो, म्हणजे अंतर्बाह्य सबाह्य असं कसाही शब्द प्रयोग आपण करूया, आतूनही तो मनुष्य शुद्ध पाहिजे आणि बाहेरून शुद्ध पाहिजे, तरच त्याला साधू म्हटलं जातं. ते आता माझ्यासारख्या एखाद्या प्रापंचिक माणसाने सर्व मन गुंतवले सर्वच ठिकाणी आणि मी फक्त भगवी वस्त्र परिधान केले आणि तुम्हाला आलोन सांगितलं मी पण एक मोठा साधू आहे, मला नमस्कार करा, तर त्या साधुत्वाला शून्य किंमत आहे. हे आमच्या अध्यात्माने अनेक वर्षांपूर्वी, किंबहुना अनेक वर्षांपूर्वी कशाला, ही जेव्हा जीवन पद्धतीच अस्तित्वात आली. मुळामध्ये मी नेहमी सगळ्यांना सांगतो की धर्म या शब्दाला सुद्धा खूप व्याख्या वेगळ्या आहेत. सुदैवाने आपल्या सर्वोच्च न्यायालयाने एका प्रकरणाच्या मध्ये हिंदू हा नुसता धर्म नाही, हिंदू ही जीवनशैली आहे, जीवन पद्धती हे सांगितलं. जेव्हा अन्य कोणतीही जीवन पद्धती अस्तित्वात नव्हती, तितक्या सनातन काळापासून आज तागायत हीच जीवनशैली अस्तित्वात आहे की ज्याच्यामध्ये संस्कृतीला महत्व आहे, ज्याच्यामध्ये आचरणाला महत्व आहे, ज्याच्यामध्ये विचारांच्या शुद्धतेला महत्व आहे. कुंभमेळा या निमित्ताने खरं तर महत्वाचा आहे. आम्ही वरकरणी जर विचार केला तर कुंभमेळ्याचं महत्व नाही लक्षात येत आमच्या, पण कुंभमेळ्याच्या निमित्ताने शरीरही शुद्ध व्हावं बाहेरून आणि तेवढंच ते आतूनही शुद्ध व्हावं. नाही तर पुन्हा तुकोबांना शरण जावं लागतं. नाही निर्मळ मन तेथे काय करेल साबण. हेच जर संत आम्हाला विचारत असतील, मी 10 वेळा गंगेत जाऊन स्नान केलं, शाही स्नानाला मी सहभागी झालो, अगदी महंतांचं झाल्याबरोबर मी एक सर्वसामान्य भाविक म्हणून डुबक्या मारल्या, पण जर माझं मनच जर शुद्ध झालेलं नसेल तर त्या शाही स्नानाचाही मला उपयोग होणार नाही, कुंभमेळा आला तरी मला त्याचा उपयोग होणार नाही. त्यामुळे साधू ही संकल्पना जी आपण विचारली, ही साधू केवळ बाह्य वर्तनाने साधू असता कामा नये, तो अंतर मनाने सुद्धा, म्हणजे आतल्या आचरणाने सुद्धा साधू असला पाहिजे. मी आपल्याला फक्त 1 मिनिट घेऊन मुद्दामून एक कथा सांगू इच्छितो.
ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या चरित्रात आलेला हा प्रसंग आहे. विशेषतः बाबा बेलसरे नावाचे जे तत्वज्ञानाचे प्राध्यापक होते, म्हणजे केवळ गोंदवलेकर महाराजांचे भक्त म्हणून मी आपल्यासमोर त्यांचा विचार मांडत नाही, स्वतः तत्वज्ञानाचं प्राध्यापक म्हणून ज्यांनी आपली कारकीर्द गाजवली आणि ज्यांच्या हाताखाली तयार झालेले अनेक विद्यार्थी आज PhD मिळवून समाजाच्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आहेत, असे बाबा बेलसरे एक कथा सांगायचे की एक जहाज प्रवास करत होतं, गलबत म्हणा, जहाज म्हणा, काही म्हणा, त्या काळी समुद्रमार्ग वापरला जायचा. एक कुटुंब होतं अन्य प्रवाशांप्रमाणेच. हा एक साधू होता. आपण मगाशी मला जो प्रश्न विचारला त्याला अनुसरून असल्यामुळे मी ही कथा सांगतोय. तो साधू म्हणूनच चाललेला होता, पण अंगावर मात्र तुमचे माझे जशी आत्ता वस्त्र आहेत अशी सर्वसामान्य माणसासारखी प्रापंचिकाची वस्त्र त्याच्या अंगावर होती. जहाज हेलकावे खायला लागलं आणि सगळ्यांना लक्षात आलं की आजच्या नवीन पिढीला समजेल अशा भाषेत आपल्याला सांगायचं झालं की या जहाजाचं आता टायटॅनिक होतं हे सगळ्यांच्या लक्षात आलं. बरं. अर्ध जहाज आता पाण्यात चाललंय आणि खलाशी मात्र आपल्याला त्याची जबाबदारी माहिती आहे. शेवटचा प्रवासी असेपर्यंत, जहाजाचं शेवटचं टोक समुद्रात तरंगतंय तोपर्यंत खलाशी कधी समुद्रातनं जहाज सोडून जात नाही. सगळ्यांना उपलब्ध लोकांना त्यांनी लाईफ जॅकेट्स वगैरे दिली आणि जेवढ्यांना नाही मिळाली त्यांनी सांगितलं की आता तुम्ही काय करायचं ते बघा, आता जीव जाणार आहे ते सगळ्यांना समजलं होतं. जीव जाणार आहेत म्हटल्यानंतर सुद्धा सगळेजण धावपळ करायला सुरुवात सगळ्यांनी केली. हा गृहस्थ एक मात्र असा होता, प्रापंचिकच होता, त्याला 2 मुलं होती, पत्नी होती त्याच्याबरोबर. त्यांनी मांडी घातली आणि नामस्मरण करायला सुरुवात केली. पत्नी धावते इकडे तिकडे की आता कुठनं उडी मारता येईल का, ते शक्यच नव्हतं, कारण समुद्राच्या मध्यभागी ते जहाज होतं. लाईफ जॅकेट संपली होती, बरोबर वाचवणारी कुठली दुसरी बोट मदतीची नव्हती. आता काय करावं असा प्रश्न होता आणि हा एकमेव प्रवासी असा होता की हा मांडी घालून बसला आणि त्याने नामस्मरण सुरू केलं. पत्नी आली आणि त्याला विचारलं, कमाल आहे तुमची, आता बोट बुडणारे दिसते आणि आता तुमचं नामस्मरण काय सुरू आहे? त्याने सांगितलं, याच्यापेक्षा वेगळा मार्ग आहे का आता हातामध्ये? बस आणि नामस्मरण सुरू कर, नाहीतरी मरण हे दिसतंय आम्हाला. तर मी या क्षणाला सुद्धा माझा भगवंतावर विश्वास आहे. कसला डोंबलाचा विश्वास आहे म्हटले. 4 वेळा जेव्हा हाच प्रसंग परत प्रश्नोत्तराचा घडला, त्याचं लक्ष गेलं बाजूला एक कोयता पडला होता. मी परत सांगतो, बाबा बेलसरेंनी इतका तो छान प्रसंग आमच्या समोर मांडलाय की आज कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर साधू नेमकं कुणाला म्हणावं हे वर्तनातनं कसं सिद्ध होतं. हा उठला, पटकन कोयता हातात घेतला आणि आविर्भाव असा केला की पत्नीच्या मानेवर आता तो कोयता चालवणार. आणि पत्नी त्याच्याकडे बघून त्याही प्रसंगी अर्ध जहाज बुडलंय, मी परत डोळ्यासमोर तो प्रसंग आपल्याला आणायची विनंती करेन, त्याही क्षणाला ती पत्नी हसायला लागते. तो कोयता खाली टाकून देतो आणि विचारतो, तोच मनुष्य, तुझ्या मानेवर मी कोयता चालवत होतो, तुझी कदाचित मी मान कापणार होतो, आता तुझा कदाचित मृत्यू झाला असता, तू आत्ता हसतेस. ती हसायला लागली, म्हणते, मी तुम्हाला आज ओळखते का? तुम्ही इतके सज्जन आहात की तुम्ही शत्रूला देखील हे करणार नाही, तर मी तुमची अर्धांगिनी आहे. माझ्यावर तुम्ही असं काही प्रयोग कराल याच्यावर माझा विश्वासच नाही. माझा पूर्ण विश्वास आहे की तुम्ही माझ्याशी चांगलेच वागाल. तो म्हटलं, तुला समजलं मी आता भगवंतावर का विश्वास ठेवतोय ते? कारण माझा त्याच्यावर, तुझा जेवढा माझ्यावर विश्वास आहे, माझा त्याच्या शरीराने तो मला घालवेल, पण मी मनाने तसाच राहीन. माझा आत्मा अमर आहे हे मला पटलं, हे माझ्या सद्गुरूंनी सांगितलेलं आहे. तो जेवढा दृढ राहू शकला, मला सांगा त्याच्या अंगावर भगवी वस्त्र नव्हती हो, पण मग याला मी साधू म्हणणार की नाही म्हणणार? जो अखेरपर्यंत आपल्या मार्गावर स्वतः विश्वास ठेवतो, मग तुम्ही कुठल्याही मार्गाने जात असा. मी जर व्यापारी असेन, आमच्याकडे फार धर्माच्या व्याख्या खूप वेगळ्या सांगितल्या. धर्म याचा अर्थ ध्रुव धारयती इति धर्म, जो धारण करतो समाजाला तो खरं तर धर्म असतो. म्हणजे मला जर असं वाटत असेल मी फक्त मंदिरात गेलो आणि घंटा वाजवली किंवा मी अथर्वशीर्ष म्हणत बसलो तर तोच धर्म आहे असं समजायचं कारण नाही. मी समजा शिक्षक असेल तर मी उत्तम शिकवणं हा माझा धर्म आहे. अनेक त्याच्या छटा आपल्याला साधू या शब्दाशी निगडीत असल्यामुळे मी सांगतोय. पटकन आपल्याला कोणीतरी एखादा याचक येऊन म्हणतो काही धर्मकराम आहे, तो धर्म म्हणजे चांगलं कार्य किंवा खरा तो एकच धर्म, जगाला प्रेम अर्पावे आमचे साने गुरुजी आम्हाला सांगतात. या स्वरूपाचं जर आचरण आमचं चांगलं झालं तर मी धर्माने वागतोय असं म्हणतात. मी तर त्याच्या पुढे गमतीने सांगतो की एकही संत धर्मानुसार वागला नाही. मला कल्पना आहे की आपल्या मनात हे वाक्य ऐकल्यानंतर असं वाटेल असं कसं वाक्य आपण म्हणताय. एकही संत धर्मानुसार वागला नाही, कारण ते जे वागले ना तोच धर्म ठरला. माऊलींनी त्याला इतकी छान ओवी दिले, एथ वडील जे जे करीती तया नाम धर्मू ठेविती तेची येर अनुष्ठिती सामान्य सकळ. हे जे लोक एवढ्या योग्यतेपर्यंत पोहोचलेत की ज्यांचं वर्तन हेच मुळात धर्माचरण आहे असंच समाजाला समजेल. मी आता तुमच्या प्रश्नाचं उत्तर या व्याख्येतनं देतो की त्यांना खऱ्या अर्थाने साधू असं म्हणावं. वा, खरं आहे. आणि आज आम्हाला ते कळलं देखील आहे की साधू नेमकं कुणाला म्हणावं आणि कोण कोण साधू असू शकतो. तुम्ही आम्ही देखील ते होऊ शकतो जर आचरणामध्ये त्या गोष्टी आणल्या तर. जसं आपण थोडा वेळ